हमें रास्ता जहाँ पे लेके जाए हम वहाँ पे जाएंगे. 1 2 3 अप. मला असं वाटतं आपण गाडीवरती ट्रेकिंग करत चाललोय डायरेक्ट. रस्ता कुठे आहे? आता मी रिस्क घेतोय थोडीशी माझ्या बाईकची. अरे मागे नका घेऊ, मागे नको घेऊ, गाडी खड्ड्यात घुसल, इथं घुसल. मस्त व्ह्यू दिसतोय. इथे शेकोटी केलेली, तर शेकोटीची इथे बघा कशी मांजर बसलेली आहे. 4 व्हीलर तर आणायचा लायकीचा रस्ता नाहीच आहे हा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप एक्साइटिंग असणार आहे, तर मजा येणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि आजचा ब्लॉग मस्त एन्जॉय करा. कारण की आज आपण निघालेलो आहे एकोले व्हॅली लोणावळा. तर पटकन आवरू आणि आपला प्रवास सुरू करू. कुठं चाललाय बाई सायकल बिकल घेऊन एवढं सकाळी राईडला? गुड मॉर्निंग, सुप्रभात. तर आपण निघालेलो आहे राईडला. तर आत्ता मी लोणावळ्याच्या दिशेने चाललेलो आहे आणि यस, डाव्या बाजूला आहे पुना गेट हॉटेल. 6:15 झालेले आहेत. सर्व रायडर मीटअप पॉईंटवरती भेटणार आहेत देवरोडमध्ये. देवरोडचा जो फाटा आहे हायवेचा, त्या फाट्यावरती थांबणार आहे. आणि सनराईज झालेला नाही आहे अजून, सगळीकडे अंधार आहे. असं वाटतं मी नाईट राईडला चाललो आहे. आणि ट्रकची गर्दी बघा. अरे कुठं चाललेत तुम्ही? अरे आज व्हॅलेंटाईन आहे, घरी बसा. आमच्यासारखे रायडर्स निघतात व्हॅलेंटाईनला राईडला. हा भाई, हा शहाणा कुठून चाललाय हा भाई? हा का जागा आहे काही उलटी फिरायला? भाई हायवेला रॉंग साईडनी गाडी घालतो, काय बोलायचं? क्या बात आहे. दोघं झाले, बाकी कुठे आहेत? आमचे नवीन रायडर जॉईन झाले आहेत आज, हे पण येणार आहेत. ह्यांना आपण नीरज भाऊंच्या गाडीवर टाकून घेऊन जाऊ. आपण पहिले पिऊ, म्हणजे राईड करायला थोडी एनर्जी येईल. नीरज भाऊ बॅकग्राऊंडला ना मस्त झालं क्लायमेट बघा ना, पिंक पिंक कलर खूप भारी दिसते. तुम्हाला सांगू इच्छितो की जो हा राज जंगम आहे ना, याला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक पण करा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां काय बोलले? हां, आता सिक्रेट आहे, नंतरच माहीत पडेल. ठीक आहे, ओके. मी ऐकलं नंतर एडिट करताना. काय बोलले नीरज भाऊ? कमेंट करा मला आणि सांगा. आणि आमचे कौस्तुभ भाऊ, आम्ही नेहमी लोणावळ्याच्या राईडलाच भेटतो. चहा पिऊन झाली, चहा छान होती. आणि बरेच बायकर्स पण आलेले आहेत, या बाजूला पण भरपूर बायकर्स थांबलेले आहेत. कशी आहे रायडिंग? चालू आहे. सुमन पण आलेलं आहे. आता भाऊ निघालेले तसेच. हात केलंय मग आलाय. आज राईडला आहे 5 जण. सुमन भाऊ, नीरज भाऊ, विशाल भाऊ, कौस्तुभ भाऊ आणि तुमचा लाडका राज जंगम. चला पटकन आवरू. मॅप लावलेला आहे, तर आपली राईड सुरू होती आहे. 74 किलोमीटर डिस्टन्स दिसतं आपल्याला. आणि आजच्या राईडला जाण्यासाठी तर मी तर खूप तयारी केलेली. काल मी दिवसभर मस्त बाईक सर्व्हिसिंग केली, बॅटरीसुद्धा चेंज केली, बॅटरीसुद्धा गेली होती. तर आपण लोणावळ्याला एकोले व्हॅलीमध्ये चाललेलो आहे. ॲक्च्युली माझा प्लॅन नव्हता राईडला यायचा, पण नीरज भाऊनी मला परत कन्व्हिन्स केलं. तर आता नीरज भाऊ एवढे बोलत आहेत, तर बडे भाई का थोडा सुनना पडता है. भाई ने बोला जाने का राइड को तो जाने का. गाड़ी स्टार्ट कर. आता वर्सुली टोल नाक्यावरती आहे आणि टाईम झालेला आहे 7:45 आणि आपण थांबलेलो आहे माऊली अमृततुल्य. सो भूक लागली तर पण खाऊन घेऊ. नीरज भाऊ आता इथून म्हणतात की त्या व्हॅलीमध्ये काही खायला वगैरे काय नाही आहे. या इथे आपली राईड आहे. इथे शेकोटी केलेली, तर शेकोटीची इथे बघा कशी मांजर बसलेली आहे. मॅगी आलेली आहे, मॅगी खाऊन घेऊ. आणि नीरज भाऊंचा कार्यक्रम ऑलरेडी चालू आहे. हॅपी मॅगी डे. हॅपी मॅगी डे. अजून आपल्याला 1 तास लागणार आहे, म्हणजेच 38 किलोमीटर अजून ट्रॅव्हलिंग आहे. चौकातून लेफ्टला जायचं आपल्याला. इथून आपण जाणार भुशी डॅम, भुशी डॅमच्या त्या बाजूने जाणार आंबे व्हॅली आणि आंबे व्हॅलीवरून पुढे रस्ता आहे. आणि राईट साईडला बघू शकता भुशी डॅम.
बाप रे, जवळजवळ 2 वर्ष होऊन गेली असतील या बाजूला येऊन. आंबेवलीला गेलो होतो त्या टायमाला मी आलो होतो, त्यानंतर मी आज आलो आहे. घाट सेक्शन सुरू झालेलं आहे आणि रस्ता थोडा खराब आहे कॉर्नरलाच. बापरे, थोडा रस्ता चांगला गेला पाहिजे. आणि हा रस्ता पुढे जाऊन तामिनी घाटला सुद्धा जॉईंट होतो. बघा रस्त्याची हालत बघा, नेमकं कॉर्नरला खराब झालेत रस्ते. हे कैसे चले का रे बाबा. योगेश भाऊ चला. हा भाऊ सावकाश जा, पोचला की फोन कर. येतो. अरे भाई यायला लागला मागं खरंच तू. मागं यायला लागला माझ्या. या लेफ्ट साईडला एअरफोर्स स्टेशन आहे आणि आपण असं थोडं तर वरती आलो आहे टॉपला आणि इथं पूर्ण सपाट आहे. आय थिंक आपण टायगर पॉईंटच्या इथं आलो आहे. चला. आलाय साबण लावून तोंडाला. हो पुढे चल. टायगर पॉईंट सोडून आपण पुढे चाललेलो आहे आणि आता इथून आपण पोचू आंबे व्हॅलीला आणि आंबे व्हॅलीवरून अजून थोडंसं पुढे आणि जंगल बघा एकदम घनदाट. रात्रीचं येणं तर जास्त रिस्की आहे या बाजूला, कारण की कोणच नाही. कारण की लास्ट टाईम आम्ही आलो होतो आंबे व्हॅलीला, कारमध्ये होतो, कोणच नव्हतं रस्त्याला. रहदारीनं खूप कमी आहे या बाजूला. बिबट्या नको भेटायला म्हणजे झालं. रस्ता तर बढिया आहे एकदम कॉर्नरिंग करायला. आता गावचा रस्ता चालू झालेला आहे आणि त्या बाजूला बघू शकता, त्या बाजूला खूप सारे कॉटेजेस, विला आहे. हा बुशी डॅम सोडून वर येईपर्यंत रस्ता चांगला आहे. मध्ये मध्ये थोडंसं खराब आहे, रस्ते छोटे आहेत तर गाडी हळू चालवावं लागणार आहे. जर आत्तापर्यंत जर्नी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण जंगल एरिया आहे इकडे. गाडी थांबवणं म्हणजे थोडं रिस्कीच आहे. नाईटला यायला ना थोडं टाळलंच पाहिजे या बाजूला, आणि काहीच नाही आहे जवळपास. आले तरी कारमध्ये या आणि ग्रुपनी या. कसं कधी काय होऊ शकतं सांगता नाही. आणि तर कसं आहे, सेफ्टी पण खूप महत्त्वाची नाही. आता किस्से तर खूप होतात, न्यूजमध्ये पण आपण बघतो. मला वाटतं सगळा रस्ता असाच आहे आता. अपने को चलता है ऐसा रस्ते मस्त लगते राइडिंग करने को. या ऐसा रास्ता जाम करेंगे तो. अब हुशार बघ, फोनवर बोलत चाललाय बाई. हे गावाचं नाव आहे माझगाव आणि इकडे आतमध्ये गाव आहे. आपण काय सिटीपासून खूप जास्त लांब नाही आलेलो, पण असं वाटतं कुठेतरी खूप लांब आलो गावामध्ये कुठेतरी. कारण की माझ्या कोकणामध्ये सुद्धा असेच असतात रस्ते, आणि रस्त्याला फाटा येतो आणि आतमध्ये गाव असतं. हे मस्त वाटतं असं, पूर्ण असं दोन्ही बाजूनी झाडं आहेत आणि मधून रस्ता आहे. आणि सगळ्यात भारी आहे ना, झाडं दोन्ही वरती चिटकलीत एकमेकांना. त्यामुळे असं वाटतं आपण नॅचरल निसर्गाच्या बोगद्यातून चाललेलो आहे, झाडांमधून. रायडर लोकांनी ना एकदा तरी यायला पाहिजे इकडे अकोले व्हॅली. जर तुम्ही आले नसाल तर नक्की या, पण त्याच्या आधी माझा व्लॉग बघा, अकोले व्हॅली कशी आहे त्यांनी तुम्हाला आयडिया येईल. माझा व्लॉग मस्त फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि मग अकोले व्हॅलीला या. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या बाजूला जायचं आहे जिथं तैलबाई लिहिलेलं आहे. मॅपमध्ये समोरून दाखवत आहे, पण आपण या बाजूला जाऊ. काही नीरज भाऊ बोलतात इकडून जायचं आपल्याला. सो लेट्स सी. अभी और ज़्यादा ऑफ रोडिंग होने वाला है. अरे बाप रे, लयच घाणेरडा रस्ता आहे. लाले लाल धुरळा उडवीत आला टांगेवाला. आम्हाला शाळेत असताना ही कविता होती. मी आलोय राईडला, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी हवाच चेक नाही केली. 4 व्हीलर तर आणायचा लायकीचा रस्ता नाहीच आहे हा, घासून निघेल. हो हो, तैलबैल आहे तैलबैल. हां, त्या बाजूलाच चाललेलो आहे. मस्त व्ह्यू दिसतोय, जबरदस्त. आणि तिथे दगडाच्या दोन्ही मधोमध आहे ना ऑरेंज कलर, मे बी तो मंदिर असणार आहे. ह्या बाजूने आपण आलेलो आहे ना, तर इथे पावती लागते.
30 रुपये पावती आहे बाईकची, ते म्हणतात गावातले. 30 रुपीजची पावती फाडून झालेली आहे आणि आपण निघालेलो आहे. कैसी चल रही है राइड, मजा आ रही की नाही? अयो खत्म. मला असं वाटतं आपण गाडीवरती ट्रेकिंग करत चाललोय डायरेक्ट. रस्ता कुठे आहे? मला आय थिंक वाटतं ते आपण चौकात तिथं लेफ्ट मारतो. चला, हा गाणलाय रस्ता. टायगर आहे म्हणून का कुठून पण घालायचे का? चुकलोय आपण थोडस. एकदम डेंजर ऑफ रोडिंग. रस्ताच नाहीये. हे नीरज भाऊनी कुठून चालले घेऊन आपल्याला काय माहिती. ही आहे पायवाट आणि त्याच्यातून आपण बाईक घेऊन चाललेलो आहे. ॲडव्हेंचरस राईड सुरू आहे आपली आज. ॲडव्हेंचरस. पावसाळ्यामध्ये तर अजून मजा येईल आणि अजून दूर निघेल. हमें रास्ता जहाँ पे लेके जाए हम वहाँ पे जाएंगे. घूमे घूमे बंजारे घूमे गलिया ये बेचारे. ही एवढी मेहनत चालली आहे ना, ही तुमच्यासाठी आहे, सगळ्यांसाठी. काहीच एवढं आम्ही ॲडव्हेंचरस ठिकाणी जातो, मला बघायला भेटतं, शिकायला भेटतं. सबस्क्राईब करा. आता तर रस्ता अजून नॅरो झालाय. हो, हे जरा जास्तच आहे. काय करायचं, जायचं का नाही? तुझी घासल का? चल, काय विषय नाही, जाऊ दे. चल, जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत घेऊन जाऊ. ओ सुमन, ओ सुमन, पडलं. रस्ता लयच आईच्या गावात. सॉरी 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 सॉरी. थांब थांब थांब. कॅमेरा काढ, कॅमेरा काढ. 1 2 3 अप. ढकलत जा वाटलं. गाडी चालवत नको नेऊ, तसंच गाडी घेऊन. ॲडव्हेंचर कैसा आहे? धूरच निघणार आहे आता. गणपती बाप्पा मोरया. देवाचं नाव घ्यायचं आणि निघायचं हळूहळू. आता मी रिस्क घेतोय थोडीशी माझ्या बाईकची. मला एअरड्रॉप कराल व्हिडिओ. ठीक आहे, ठीक आहे. नॉट बॅड. डन डन डन. आलो बाबा फायनली. ओ जबरदस्त. ते का नीरज भाऊ तिकडे आहेत. कमाल व्ह्यू आहे यार. काय काय बायकर्स तर ऑलरेडी तिथे पोचलेत. सक्सेसफुली खाली आलेलो आहे. पण भाई इथं येणं वर्थ इट आहे. काय नजारा आहे यार, जबरदस्त. आपण आलेलो आहे सेफमध्ये. तर आपण पोहोचलो अकोले व्हॅलीमध्ये. बाईक आणायला थोडं रिस्की आहे, पण व्हॅली अल्टिमेट आहे. आणि इथला जो व्ह्यू आहे ना, जबरदस्त. त्या बाजूला तर त्या मित्रांचा ग्रुप आहे, ते तर मस्त जेवण वगैरे करायला आलेले. फिरायची हाऊस पाहिजे फक्त. त्यांनी तर मस्त येऊन जेवण वगैरे बनवलं. आम्ही तर 5 जण आहे, त्यामुळे काय ठीक आहे, आम्ही नाश्ता वगैरे करून आलेलो. पण व्ह्यू बघा तुम्ही, अल्टिमेट व्ह्यू आहे. आपण एक्झॅक्ट कडेला आहे. आणि एक अजय देवगणचा कुठला तरी पिक्चर आहे, त्या पिक्चरवरून मला आठवलं हे सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे तो हिरोईनला पटवण्यासाठी असं म्हणतो, मी गाडी घेऊन जाणार आणि दरी टाकून देणार. सो व्ह्यू बघा तुम्ही, कमाल व्ह्यू आहे. आपण तिथेही जाऊ शकतो, पण आपण रिस्क नाही येणार. आणि इथं मस्त इंडियाचा फ्लॅग आहे. आपण इकडे बाईक पार्क केलेली आहे. आणि नीरज भाऊ मला लय त्रास द्यायला लागलेत ड्रोनसाठी. ठीक आहे, आपण पटकन जाऊ ड्रोन फुटेज घ्यायला.
कमाल 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 व्ह्यू आहे. मस्त फोटोज व्हिडिओज वगैरे काढून झालेले आहेत. कसं वाटलं तुम्हाला एकोले व्हॅली कमेंट करा नक्की सांगा. तर आता इकडून आवरू आणि निघू. आता इथून आपण कुंडलिक व्हॅलीमध्ये जाणार आहे. अभी चढाई करनी है. हा आली आली. हो माय गॉड, ही तर गाडी पडतातच. आता ही गाडी परत पडता पडता वाचली आहे. सुमन पण नंबर सुमननीच चालू केलाय. सुमन एंट्री केल्या गेला पडलाय. अरे मागे नका घेऊ, मागे नको घेऊ, गाडी खड्ड्यात घुसल, इथं घुसल. बरोबर बोललास. ते सांगत होतो म्हणून मागं नको घेऊन होतं. ठीक आहे आता घे, थांब, घेर 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 क्लच सोडून. हां आता काय कर, इथूनच घे गाडी चालू करून. चलो चलो, आलं आलं आलं, जमलं जमलं, शाबास. झालं. चल आपण आल्या मार्गे परत रिटर्न निघालोय. पूर्ण ऑफ रोडिंग रस्ता आहे. सो आता आपण आहे ना इथून पहिलं बाहेर पडू आणि मग तुम्हाला भेटतो. तर आपण आता बाहेर आलेलो आहे. आता या रूटनी आपण जाणार आहे कुंडलिका व्हॅलीच्या त्या रूटनी, आणि तसंच पुढे आपण जाणार आहे ताम्हिणी मार्गे. म्हणजे आपण मस्त सर्कल कंप्लीट करणार आहे आपलाच. आपल्या घरापासून लोणावळा, लोणावळ्यावरून एकोले, एकोलेवरून कुंडलिका व्हॅली, कुंडलिकावरून ताम्हिणी, ताम्हिणीवरून आपण आपल्या परत घरी. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. आता ना थांबून कुठेतरी लिंबू पाणी पिवायला लागले. बॉडीनं फुल डिहायड्रेट झाली आहे. 11:30 आलेत आणि ऊन पण आता वाढायला लागलं आहे. आपण विघ्नहर्ता जनरल स्टोअर्समध्ये आलेलो आहे. विचार केला थोडं रेस्ट घ्यावी. पण आता मस्त मसाला पापड घेतलेला आहे. विशाल भाऊ चहा घेत आहेत, नीरज भाऊ लस्सी, आणि मी पण लस्सी घेतलेली आहे. चीयर्स चीयर्स. मस्त वाटतं एकदम रिलॅक्स. खूप भूक लागलेली आहे, खूप भूक लागली आहे. मस्त पिठला भाकरी ऑर्डर केलेली आहे. तर थोडं लस्सी पिऊ, मसाला पापड खाऊ आणि मग तुम्हाला भेटतो. आपलं जेवण आलेलं आहे. मस्त पिठलं भाकरी, मसाला पापड तर खाऊन झालेलं आहे. सगळे तुटून पडलेत, कुणाचं काही लक्ष नाही, काय नाही. हो थोडं सावकाश, श्वास पण घ्या. लस्सी खूप छान आहे. लस्सी कुठे गेली माझी? माझी लस्सी कुठे गेली? माझी लस्सी एक उचलली नीरजवानी. लस्सी कुठे? लस्सी चोर. पोटभर जेवण करून झालेलं आहे. आता कंटाळा आला राईड करायचं खरंच. तरी सुद्धा जायचं आता. तर आता आपण इथून रिटर्न निघणार आहे घरी. आता जाणार आहे आपण कुंडलिका व्हॅली आणि ताम्हिणी मार्गे. तर आता आपण हा व्लॉग इथं संपवतोय. आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडलेला असेल. तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्लॉग माझ्यासोबत एन्जॉय करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.